नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर लक्षात ठेवा, जे विद्यार्थी रत्नागिरी पोलीस पाटील पदाची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, की रत्नागिरी पोलीस पाटीलला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आजपासून रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी सुरुवात झालेली आहे. कारण काल जे आहे 19 तारखेला हे या ठिकाणी नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, की लोकसंख्येची प्रवर्गनिहाय निश्चिती लोकसंख्येची प्रवर्गनिहाय माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आता काय म्हणलेलं आहे आणि हे जे आहे ते बघा, दापोली विभाग जे आहे, दापोली विभागाचं नोटिफिकेशन आहे. असं प्रत्येक तुमच्या उपविभागाचं नोटीस निघालेलं आहे. तुम्ही चेक करायचं आहे, की तुमच्या उपविभागामध्ये कोणकोणती गावं आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, की दापोलीमध्ये जी काही गावं आहेत, त्या दापोलीमधल्या गावांचा अभ्यास करायचा आहे आणि कशा पद्धतीने ही माहिती मागवलेली आहे, ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, इथं म्हणलेलं आहे, की उपरोक्त विषयाबाबत सूचित करण्यात येते, की दापोली उपविभागामध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाबाबतची भरती प्रक्रिया सुरू करावयाची आहे. सोबत पोलीस पाटील पदे रिक्त असलेल्या दापोली व मंडणगड तालुक्यातील गावांची यादी जोडलेली आहे. आता आपल्याला ही दापोली आणि मंडणगड तालुक्यातली जी यादी आहे, ती यादी बघायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिसणारच आहे. लक्षात ठेवा. मान्य कक्ष अधिकारी गृहविभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील पत्र BVP 011-008 प्रक 13 पोल 8 दिनांक 26 ऑगस्ट 2010 नुसार स्थानिक गावातील विविध प्रवर्गांची एकूण लोकसंख्या स्थानिक चौकशी करून पोलीस पाटील भरती 2026 गाव निहाय सर 2011च्या जनगणनेनुसार तालुक्यातील प्रत्येक नमूद गावातील प्रवर्गनिहाय लोकसंख्येची माहिती संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीनिशी आपण स्वतः खात्री करून सोबतच्या नमुन्यातील माहिती 20/8 म्हणजे आज तुम्हाला काय करायचं आहे, की 3 वाजेपर्यंत दुपारी जी आहे, ही माहिती द्यायची आहे. कोणाकोणाला? तर ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवक म्हणजे तलाठी आणि ग्रामसेवक या दोघांना या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या गावातील जी माहिती आहे, म्हणजे तुमची जी एकूण लोकसंख्या आहे, एकूण लोकसंख्या आणि त्याच सोबत कोणत्या प्रवर्गाला म्हणजे कोणत्या प्रवर्गाचे किती लोक राहतात हे या ठिकाणी माहीत करून द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या गावामध्ये समजा जर लोकसंख्या असेल की 5,000 तर या 5,000 मध्ये एस-सी किती आहेत, एस-टी किती आहेत, ओ-बी-सी किती आहेत, ओपन किती आहेत, एस-सी-बी-सी किती आहेत, त्यानंतर ई-डब्ल्यू-एस किती आहेत. अशा पद्धतीची जी प्रवर्गनिहाय माहिती आहे, ती तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे तुमच्या गावचे जे कोणी ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवक आहेत, त्यांना काय करायचं आहे, आज या ठिकाणी 3 वाजेपर्यंत सादर करायचे आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जर दापोली आणि मंडणगड तालुक्यातील गावं जर बघितली मित्रांनो, तर जवळ-जवळ 43 गावं आहेत. तर बघा तुम्हाला तुमचं गाव बघायचं आहे. अडकळ, आंबवणे, बुद्रुक, आसवले, उंबरशेत, उमरोली, कांटे, किंजळघर, कुंबळे, कोंजर, गुडेघर, चिंचघर, चिंचाळी, तेरडी, दहिंबे, दुधेरे, नायने, त्यानंतर बघा पेवे, बामणघर, बुरी, बोरखत, भामघर, माहू, रानवली, वैलाते किंवा वलवते असं काहीतरी आहे. त्यानंतर बघा वेरळतर्फे वेसवी, वेरळतर्फे नातू, वेसवी, शिरगाव, शेवरे, साक्री, जांभूळनगर, कुंभारली. त्याचबरोबर पुढचं गाव आहे बघा नागरोली, दंडनगरी, पंधेरी, कोंडगाव, पडवे, वाल्मिकीनगर, पन्हाळी बुद्रुक, चिपळ बंदर, पाचरळ, अडखळवण आणि पालवणी. तर अशा पद्धतीनं ही या दापोली आणि मंडणगड तालुक्यामध्ये 43 गावं आहेत. या 43 गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त आहे. अशाच पद्धतीनं आता तुमच्या उपविभागामध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे. आणि ही जी मित्रांनो माहिती मागवलेली आहे, या ठिकाणी कशा पद्धतीनं ही माहिती मागवलेली आहे बघा. तर इथं तुमच्या गावाचं नाव असणार आहे. त्यानंतर जी लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे, ती लोकसंख्या कोणती धरली जाणार आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार जी काही तुमच्या गावची लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये बघा आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला, की अनुसूचित जातीमध्ये किती लोकं आहेत, अनुसूचित जमातीमध्ये किती आहेत, विमुक्त जाती किती आहेत, त्याच्यामध्ये भटक्या जमाती अ, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि यातमध्ये काय म्हणलेलं आहे बघा, यात विशेष मागास प्रवर्गाचे जाती घेऊ नये. म्हणजे हा एक वेगळा प्रवर्ग आहे आणि सगळ्यात शेवटी जो आहे, तो खुला प्रवर्ग आहे. अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे, ही माहिती मागवलेली
आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आता पोलीस पाटील पदाची तयारी करत होते, जे बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते. खरं तर टाईम टेबल 2 वेळा पुढे गेलेलं होतं. आता BLOचं काम मित्रांनो जे आहे ते संपलेलं आहे आणि आता जे आहे तुमची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातले जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करू इच्छित असतील, त्यांनी 97 30 61 32 37 हा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला त्या ठिकाणी बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. आपला व्हिडिओ सुद्धा आहे YouTube चॅनलवरती, की बॅचमध्ये काय-काय मिळणार आहे. तर ते सुद्धा आणि जे विद्यार्थी बॅच घेणार नाहीत त्यांच्यासाठी मोफत सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे. परंतु बॅचमध्ये मित्रांनो डिटेल माहिती सांगितली जाते, की 1 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होत नाही. तुम्ही जर मार्केटमधलं एखादं बुक घेतलं, तर त्या बुकमधल्या कोणत्या गोष्टी वाचायच्या, कोणत्या गोष्टी सोडायच्या हे तुम्हाला कळत नाही. त्यानंतर ग्राम पोलीस अधिनियमचा कायदा आहे, त्याच्यामधले कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या गोष्टी येत नाहीत, हे सुद्धा तुम्हाला माहीत नसतं आणि ते तुम्हाला आपल्या बॅचमध्ये डिटेल पद्धतीने सांगितलेलं आहे. गणित बुद्धिमत्तेमध्ये एवढी गणित आहेत, एवढी बुद्धिमत्तेचे लेक्चर आहेत. त्यामधल्या नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. कारण ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा पोलीस पाटील पदाची आहे. त्यामुळं पोलीस पाटील पदाच्या अनुषंगानेच तुम्हाला गणित या ठिकाणी अभ्यासायचं आहे. जर तुम्हाला 65 प्लस मार्क्स घेऊन या ठिकाणी मुलाखतीला पात्र व्हायचं असेल आणि मुलाखतीमध्ये सुद्धा आपला गाईडन्स तुम्हाला त्याच फीमध्ये राहणार आहे. त्यामुळं मुलाखत आणि लेखी परीक्षा दोन्ही मिळून आपण एकाच फीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ज्यांना तयारी करायची असेल, चांगल्या पद्धतीनं मार्क्स घ्यायचे असतील, तर आपला एकदा निकाल बघा. हिंगोली, जालना, बीड पोलीस पाटील पदाचे सिलेक्टिव्ह उमेदवार आहेत. त्यांचे अभिप्राय बघा. YouTube चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे आहेत, ते सुद्धा बघा. आणि मग तुम्ही ठरवा, की आपल्याला या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नाही आहे. तर एवढी अपडेट होती. आता प्रत्येक विभागाचं मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर या चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे, तो तालुका सांगायला विसरू नका. तुमच्या गावाचं नाव जरी कमेंट केले तरी चालणार आहे. कारण तुमच्या गावामध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे, हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करणं अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित तुम्ही ज्या गावातून तयारी करत आहात, त्या गावाचं नाव लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जेवढे WhatsApp ग्रुप असतील, तेवढ्या WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा. आणि कमेंट बॉक्सचं जे हाईपचं बटन आहे, त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, की पुढच्या महिन्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे. आता गावनिहाय आरक्षण गावनिहाय लोकसंख्या निश्चिती झालेली आहे. आता काय होईल, की तुमचं जे आरक्षण आहे, ते आरक्षण निश्चित होणार आहे आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर मग तुमचं टाईम टेबल जे आहे, ते टाईम टेबल येणार आहे, की तुमची कोणत्या दिवशी परीक्षा होणार आहे. तुम्हाला पोलीस पाटील संदर्भाच्या अनुषंगाने तुमची कागदपत्र आहेत, ती आत्ताच काढून घ्यायची आहेत. कागदपत्रांच्या बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील, तर मला तुम्ही निश्चित विचारायचं आहे. त्याचबरोबर पोलीस पाटील पदाची जी तांत्रिकची प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट जर तुम्हाला हवी असेल, तर मला WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला या ठिकाणी ही प्लेलिस्ट पाठवून दिली जाईल. ह्याच्यामध्ये पोलीस पाटील संदर्भातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसे की तुमचं वय किती लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, कोणकोणत्या अडचणी तुम्हाला येऊ शकतात. तुमचे 3 अपत्य असतील, तर त्याच्यावरती काय केलं पाहिजे? महिलांनी कोणकोणत्या प्रकारची डॉक्युमेंट काढली पाहिजे? या सगळी माहिती जी आहे, ती त्या तांत्रिकच्या प्लेलिस्टमध्ये आहे. जर ती प्लेलिस्ट तुम्हाला हवी असेल, तर निश्चितपणे मला WhatsApp मेसेजला मेसेज करा किंवा YouTube चॅनलला जाऊन आपल्या प्लेलिस्ट जर सर्च केल्या, तर तिथे सुद्धा तुम्हाला तांत्रिकची प्लेलिस्ट मिळून जाणार आहे. तर ही आजची अपडेट होती. धन्यवाद.